शी जिनपिंग यांची ही जी तुलना आहे ती कुठेतरी मी सातत्याने हिटलर बरोबर करू इच्छितो, कारण हिटलरचा देखील अशाच प्रकारचा आक्रमक विस्तारवाद होता. या हिंसक पार्श्वभूमीची परिणाम हा या साम्यवादी पक्षाच्या विचारसरणीवरती झालेला आहे आणि त्याचाच परिणाम चीनच्या अंतर्गत धोरणावरती आणि चीनच्या परराष्ट्र धोरणावरती झालेलं आपण असं बघतो. ज्या वेळेला महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसक आणि सत्याग्रहावरती आधारित आपल्याकडे स्वातंत्र्य चळवळ चाललेली होती, त्याला माओ त्से तुंगने अंडर एस्टिमेट केलेलं होतं आणि याच आक्रमकतेमुळे येत्या काळामध्ये एक नवीन शीतयुद्धाचं वातावरण हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती निर्माण झालेलं आहे. मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्वपूर्ण अशा एका जागतिक घटनेविषयी चर्चा करणार आहोत. 2 दिवसापूर्वी म्हणजे 1 जुलैला ही जागतिक घटना घडली आणि संपूर्ण जगाचं लक्ष या घटनेकडे होतं आणि ती म्हणजे चीन मधला जो साम्यवादी पक्ष आहे, ज्याला चायनीज कम्युनिस्ट पार्टी किंवा सीपीसी असं म्हणतात, त्याच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने चीनमध्ये एक अत्यंत ग्रँड सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये शी जिनपिंग काय बोलतात याकडे जगातल्या सर्व राष्ट्रांचं लक्ष, विशेष करून अमेरिकेचं आणि पश्चिम युरोपीय देशांचं लक्ष हे लागलेलं होतं आणि त्यामध्ये अपेक्षेप्रमाणेच शी जिनपिंग यांनी राष्ट्राला संबोधून जे भाषण केलं त्यामध्ये अत्यंत आक्रमक अशा स्वरूपाची भूमिका घेतली आणि ही भूमिका घेत त्यांनी असं सांगितलं की चीनचा जो विकास आहे, चीनचा जो भविष्यातली जी प्रगती आहे, याच्या आड जे देश येतील किंवा जे कोणी असेल तर त्यांचं हेड क्रॅक करू आणि मोठ्या प्रमाणावरती आम्ही रक्तपात करू. आणि हा एक पद्धतीने ही एक उघड धमकी होती. ही धमकी अप्रत्यक्षपणे अमेरिकेला होती, कारण सध्या अमेरिका आणि चीन यांच्यामधले जे संबंध आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आता सध्या विसंवाद अशा स्वरूपाचा निर्माण झालेला आहे. मतभेद मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत आणि त्यामुळे हा एक पद्धतीने संदेश हा अमेरिकेला होता आणि यामध्ये एक पूर्ण योजना ही साधारणतः 2049 पर्यंत चीनचा विकास हा कोणत्या टप्प्याने होणार आहे आणि त्यामध्ये चीन कोणत्याही पद्धतीचा अडथळा हा सहन करणार नाहीये. त्यामुळे अमेरिकेचं तैवानच्या प्रकरणामध्ये असेल किंवा हाँगकाँगच्या प्रकरणामध्ये असेल, जोही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप आहे किंवा चीनला घेरण्याचा क्वाडच्या माध्यमातून जो प्रयत्न आता ऑस्ट्रेलिया, जापान, भारत आणि अमेरिकेकडनं होतो आहे, त्यांना देखील एक पद्धतीने इशारा देण्याचा हा जो प्रयत्न आहे शी जिनपिंग यांनी केला. खरं तर शी जिनपिंग यांची जी भाषा होती ही अत्यंत आक्रमक आणि हिंसक अशा स्वरूपाची ही भाषा होती आणि त्यामुळेच आपल्याला हे बघावं लागणार आहे की गेल्या 100 वर्षांमध्ये साम्यवादी पक्षाने आज शी जिनपिंग सारख्या एका अशा हुकुमशहाला जन्म दिलेला आहे की ज्याची भाषा ही हिटलरच्या जी भाषा होती किंवा जो जर्मनीमधला हिटलरनी ज्या पद्धतीने आपली भूमिका किंवा भाषा वापरलेली होती तशा स्वरूपाची अरेरावीची उद्दामपणाची ही भाषा होती असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्यामुळे ह्या साम्यवादी पक्षाने 100 वर्षांमध्ये शी जिनपिंग सारख्या अशा हुकुमशहाला कशा पद्धतीने जन्म घातला, नेमकी अशी कोणती परिस्थिती ही चीनमध्ये निर्माण झालेली होती, हे सगळं आपल्याला आज प्रामुख्याने जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण साम्यवादी पक्षाच्या उदयापासून तर आतापर्यंतचा जो इतिहास आहे तो देखील थोडक्यामध्ये बघणार आहोत आणि शी जिनपिंग यांच्या काळामध्ये कशा पद्धतीने चीन हा आक्रमक बनतो आहे आणि चीनला जगामध्ये प्रथम क्रमांकाची सत्ता बनवणं, ज्याला मिडल किंगडम अशा स्वरूपाचं जे पारंपरिक चायनीज थॉट आहे की चीन हा जगाच्या केंद्रस्थानी आहे, म्हणजे जागतिक नकाशाच्या केंद्रस्थानी चीन असल्यामुळे चीन हा नैसर्गिकदृष्ट्या जगाचं नेतृत्व हे चीनने केलं पाहिजे आहे. ही जी एक पारंपरिक अशा स्वरूपाची एक थॉट किंवा विचार हा चीनमध्ये प्रभावी होता, त्याच्या अनुषंगाने आज चीनचा जो प्रवास चाललेला आहे तो देखील आपल्याला समजून घ्यायचा आहे. आजपासून एक्झॅक्टली 100 वर्षपूर्वी म्हणजे 1921 साली चीनच्या साम्यवादी पक्षाची स्थापना झाली आणि या साम्यवादी पक्षाचं जे पहिलं अधिवेशन होतं हे जुलै 2021 मध्ये शांघाय इथं पार पडलं आणि त्यानंतर म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की साम्यवादी पक्षाची जी स्थापना होती चीनमधली, या स्थापनेपासूनच या साम्यवादी पक्षाला
अत्यंत हिंसक अशा संघर्षाचा सामना करावा लागला. आणि त्यानंतर 1927 मध्ये पीएलए म्हणजे पीपल्स रिपब्लिकन आर्मी, जे आपण चीनचं सध्या लष्कर आहे, ज्याचं आपण सध्या पीएलए म्हणून ओळखलं जातं, त्याची स्थापना 1927 साली झालेली होती. आणि त्यानंतर या साम्यवादी पक्षाला एका मोठ्या अशा स्वरूपाच्या यादवी युद्धामध्ये, ज्याला आपण सिव्हिल वॉर असं म्हणतो, हे पडावं लागलं. आणि हे सिव्हिल वॉर होतं त्यांचं, ज्या नॅशनलिस्टिक फोर्सेस होत्या, ज्या शियांग कै शेख च्या नेतृत्वाखालच्या होत्या, त्याच्याबरोबरचा अत्यंत हिंसक संघर्ष हा साम्यवादी पक्षाला हा करावा लागला होता. त्यावेळेला माओ त्से-तुंग असेल, झोउ एनलाय असेल, यांचं नेतृत्व हे साम्यवादी पक्षाला प्राप्त झालेलं होतं. त्यामुळे आपण असं बघतो की साम्यवादी पक्षाचा, चीनमधल्या साम्यवादी पक्षाचा उदय आणि विकास हा एका अत्यंत हिंसक अशा पार्श्वभूमीवरती झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे या हिंसक पार्श्वभूमीची परिणाम हा या साम्यवादी पक्षाच्या विचारसरणीवरती झालेला आहे. आणि त्याचाच परिणाम चीनच्या अंतर्गत धोरणावरती आणि चीनच्या परराष्ट्र धोरणावरती झालेलं आपण असं बघतो. या ठिकाणी मी एक आणखीन उदाहरण देऊ इच्छितो, आणि ते उदाहरण आहे अमेरिकेचं. जसं आपण बघतो की ज्या पद्धतीने चीनच्या साम्यवादी पक्षाचा जो उदय आणि विकास एका हिंसक पार्श्वभूमीवरती झाला, त्याचप्रमाणे अमेरिकेची निर्मिती देखील अशाच प्रकारच्या हिंसक पार्श्वभूमीवरती झालेली आहे. म्हणजे सुरुवातीला इंग्लंडमधनं जे लोक हे अमेरिकेच्या, ज्याला न्यू लँड किंवा ड्रीम लँड असं म्हटलं जायचं, तिथे गेले होते. त्यावेळेला सुरुवातीला तिथले जे स्थानिक होते अमेरिकेमधले, ज्यांना रेड इंडियन्स म्हणायचे, या रेड इंडियन्सच्या कत्तली करायला यांनी सुरुवात केली. आणि त्यानंतर मग अमेरिकेचा ईस्टर्नकडनं वेस्ट साईडकडे अशा स्वरूपाचा हा प्रवास हा त्यांचा सुरू झाला. आणि त्यामध्ये अनेक हिंसक अशा स्वरूपाची कृत्य घडली. आणि त्यानंतर तिथं देखील सिव्हिल वॉर झालं. आणि मग अमेरिकेने आपली विस्तारवादाची आणि एक आक्रमक भूमिका आपण घ्यायचं बघतो. आणि आजही त्याचा कुठेतरी परिणाम, म्हणजे ज्या हिंसक पद्धतीने अमेरिका जन्माला आली, त्याचा परिणाम अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावरती आपण झालेला बघतो. त्यामुळे अमेरिकेला एक ओसामा बिन लादेनला पकडण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये सैन्य घुसवून हजारो निष्पाप अफगाणी लोकांना मारायला काहीच वाटत नाही. त्याचप्रमाणे सद्दाम हुसेनला किंवा त्यांनी अण्वस्त्र तयार केलेले आहेत आणि ते अण्वस्त्र उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे, केवळ अशा समजुतीपोटी, कारण त्याच्यामध्ये फॅक्ट्स नव्हत्या, अशा समजुतीपोटी देखील त्यांनी इराकमध्ये लष्करी हस्तक्षेप केला. परंतु तिथं कोणतेही अण्वस्त्र त्यांना मिळाले नाहीत. मात्र या हस्तक्षेपामध्ये, लष्करी हस्तक्षेपामध्ये शेकडो इराकी नागरिक मारले गेले, असंख्य विस्थापित झाले. त्यामुळे ज्या पद्धतीने अमेरिका आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या रक्षणासाठी कोणत्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतो, कोणत्याही हद्दीपर्यंत रक्तपात करू शकतो, आणि त्यांच्यासाठी केवळ आणि केवळ त्यांचे राष्ट्रीय हितसंबंधच महत्वाचे असतात, असाच प्रकार कुठेतरी चीनच्या बाबतीमध्ये देखील झालेला आहे. ज्या हिंसक पद्धतीने साम्यवादी पक्ष जन्माला आलेला आहे, त्या हिंसक पार्श्वभूमीचा परिणाम त्यांच्या विचारसरणीवरती झालेला आहे. आणि हीच विचारसरणी आज शी जिनपिंगच्या एकूणच कृत्यांमधनं, त्यांच्या 1 तारखेच्या भाषणामधनं पूर्णपणे प्रतिबिंबित होताना आपल्याला दिसून येतो. आणि हा जो त्यांचा सुरुवातीला साम्यवादी पक्षाचा जो नॅशनलिस्टिक फोर्सेस आहेत, शियांग कै शेखच्या नेतृत्वाखाली त्या होत्या, त्यांच्याबरोबर हिंसक संघर्ष झाला. या संघर्षामध्ये काही काळ त्यांना माघार देखील घ्यावी लागली 1934 आणि 35 मध्ये. आणि मग त्यानंतर या संघर्षामधनं, या यादवी युद्धामधनं 1949 ला त्यांनी बीजिंगवरती साम्यवादी पक्षाने ताबा मिळवला आणि साम्यवादी चीनचा उदय झाला. आणि हा साम्यवादी चीनचा उदय झाल्यानंतर त्याचं नेतृत्व देखील माओ त्से-तुंगकडे होतं. आणि माओ त्से-तुंगची विचारसरणी देखील अशा स्वरूपाने, ज्याला आपण अत्यंत जहाल विचारसरणी असं म्हणतो. त्यामुळे जर तुम्हाला, म्हणजे त्यांचं जे अत्यंत फेमस अशा स्वरूपाचं वाक्य होतं की सत्तेचा उगम हा बंदुकीच्या नळीमधनं होतो. त्यामुळे कुठेतरी हिंसेचं समर्थन करणारं अशा स्वरूपाचं ते एक त्यांचं एक स्टेटमेंट होतं. आणि त्यामुळे आपण असं बघतो की त्यांचा इतर देशांकडे बघण्याचा जो एकूण दृष्टिकोन होतो तो देखील प्रभावित झालेला होता. विशेष करून भारतामध्ये ज्या वेळेला महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसक आणि सत्याग्रहावरती आधारित आपल्याकडे स्वातंत्र्य चळवळ चाललेली होती, त्याला माओ त्से-तुंगने अंडर एस्टिमेट केलेलं होतं. हा कुठेतरी एक भित्रेपणाचा प्रकार आहे, त्याच्यातनं काही साध्य होणार नाही, अशा स्वरूपाचं कुठेतरी माओचे या संदर्भामधले विचार देखील होते. आणि त्यामुळे त्यांनी हिंसेचा
पूर्णपणे पुरस्कार केलेला होता. आणि माओ त्से त्यांच्या काळामध्ये मग तो कल्चरल रिव्होल्युशनचा असेल किंवा ग्रेट लीप फॉरवर्डचा एक अशा स्वरूपाचे काही तुघलकी निर्णय त्यांनी घेतलेले होते. आणि या तुघलकी निर्णयामुळे चीनचं खरं तर फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. आणि आता बहुतांश चीनी नागरिक हे मान्य करतात की माओच्या काळामध्ये घडलेल्या ह्या अत्यंत मोठ्या अशा स्वरूपाच्या चुका होत्या, ज्याची किंमत ही चीनला चुकवावी लागलेली आहे. आणि माओने देखील जो काल मागचा क्लास स्ट्रगल होता, या क्लास स्ट्रगलला आपला आधार बनवलं. आणि याच क्लास स्ट्रगलच्या आधारे माओने आपले जे सगळे विरोधक होते त्या विरोधकांना त्यांनी ठार केलेलं होतं. अत्यंत क्रूर पद्धतीने त्यांनी ठार केलेलं होतं. विशेष करून माओने सुरुवातीपासून, म्हणजे जर आपण भारत आणि चीन यांच्यामध्ये जो आज कुठेतरी मोठ्या प्रमाणावरची एक रायव्हलरी आपण असं बघतो किंवा एक मोठ्या प्रमाणावर त्यांच्यातला जो संघर्ष निर्माण झालेला बघतो, याची कुठेतरी बीजपेरणी जी आहे ती माओच्या काळापासून किंवा साम्यवादी पक्षाच्या स्थापनेपासून झालेली होती असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांना भारताविषयी एक पद्धतीचा आकस होता, एक पद्धतीचा द्वेष होता. आणि याची सुरुवात ही जवळपास ज्याला आपण 19व्या शतक असं म्हणतो, ह्या 19व्या शतकापासून झालेली होती. आणि हे 19वे शतक माओ त्से तुंगच्या दृष्टिकोनातून, ज्याला सेंच्युरी ऑफ ह्युमिलेशन किंवा अपमानाचं शतक अशा स्वरूपाने माओ त्से तुंग सातत्याने त्याचा उल्लेख हा करायचा. कारण या शतकामध्ये पश्चिमी शक्तींनी चीनला गुलाम बनवलेलं होतं आणि चीनवरती राज्य केलेलं होतं. आणि ज्या वेळेला चीनमध्ये आणि पश्चिमी या ज्या सगळ्या वसाहतवादी शक्ती होत्या ज्यांच्यामध्ये संघर्ष झाला किंवा युद्ध झालं होतं, त्या युद्धामध्ये या पश्चिमी राष्ट्रांनी भारतीय सैन्यांचा वापर केलेला होता चीनच्या विरोधामध्ये. त्यामुळे 19व्या शतकापासून कुठेतरी चीनला भारताविषयी एक तिरस्कार म्हणा किंवा एक कुठेतरी अशा स्वरूपाने तो दुखावला गेलेला होता. आणि तीच भावना त्यांनी नर्चर करून ठेवलेली होती. आणि आजही ही जी सेंच्युरी ऑफ ह्युमिलेशन आहे, हा सातत्याने, म्हणजे जसं पाकिस्तानमध्ये निवडणुका आल्या की जाणीवपूर्वक काश्मीर प्रश्नाचा उल्लेख केला जातो, जेणेकरून त्या ठिकाणी राष्ट्रवादी भावना आणखी जास्त मोठ्या प्रमाणात जागृत केल्या जातात. त्याच पद्धतीने चीनमध्ये देखील माओपासून तर अगदी शी जिनपिंग पर्यंत ज्या ज्या वेळेला या सगळ्या हुकुमशहांना, चीनमधल्या हुकुमशहांना आपल्या धोरणांसाठी जनतेचं समर्थन पाहिजे होतं, त्या त्या वेळेला त्यांनी जाणीवपूर्वक या सेंच्युरी ऑफ ह्युमिलेशनच्या आठवणी ज्या आहेत त्या लोकांमध्ये जागृत केलेल्या होत्या. आणि त्यांच्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी भावना जागृत केलेली होती आणि आपल्या धोरणांना त्यांच्याकडनं समर्थन हे प्राप्त केलेलं होतं. आणि आजही शी जिनपिंग हे बऱ्याच प्रमाणामध्ये ते करताना आपल्याला दिसून येतात. माओने जसं भारताने 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 1949 साली चीन हा साम्यवादी बनला. खरं तर हे 2च वर्षाचं अंतर आहे. भारताने कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी ही आपल्यासाठी जो फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे तो निवडलेला होता. मात्र चीनमध्ये तसा प्रकार झाला नाही. त्यांनी पूर्णपणे अथॉरिटेरियन अशा स्वरूपाचं एक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट हे निवडलेलं होतं. आणि ज्याच्यामध्ये सेंट्रलाइज पॉलिटिकल कंट्रोल हा जो होता, म्हणजे भारतीय राज्यघटनेचा आधार हा डिसेंट्रलायझेशन आहे, तो तसा नसता. खरं तर चीनमध्ये माओने सेंट्रलाइज पॉलिटिकल कंट्रोलचा पाठ केला. आणि यामध्ये कुठेही कोणत्याही पद्धतीने जे राजकीय नेतृत्व आहे त्यांच्या विरोधामध्ये असंतोष व्यक्त करण्याला किंवा विरोध करण्याला कुठलाही वाव हा नव्हता. असं कोणत्याही प्रकारचं मेकॅनिझम नव्हतं ज्याच्या अनुषंगाने लोक आपला असंतोष तिथं व्यक्त करू शकतील. जसे अशा प्रकारचे सेफ्टी वेल्व हे भारतामध्ये अनेक आहेत, आपल्या राज्यघटनेमध्ये देखील दिलेले आहेत, तसा कोणताही प्रकार हा चीनमध्ये घडलेला नव्हता. त्यामुळे माओच्या काळापासून आपण असं बघतो की या साम्यवादी पक्षाने एक पद्धतीने आकार घेतलेला होता आणि त्याचा परिणाम हा चीनच्या वर्ल्ड व्ह्यू वरती झालेला बघतो. चीनच्या एकूण जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावरती झालेला आहे असं आपण बघतो. 1976ला माओ त्से तुंगचा मृत्यू झाल्यानंतर जे चीनचं जे नेतृत्व होतं हे डेंग शियाओपिंग कडे गेलं. आणि त्यानंतर मात्र चीनमध्ये आणि साम्यवादी पक्षामध्ये देखील महत्वाचे बदल हे घडून आले. डेंगच्या काळामध्ये चीनचा जो एकूणच आर्थिक विकास होता हा मोठ्या प्रमाणावरती झालेला आपल्याला दिसून येतो. डेंग शियाओपिंग यांचे काही महत्वपूर्ण विचार होते किंवा त्यांची एक विचारसरणी होती. आणि त्यांचा अशा स्वरूपाचा विचार होता की चीनने अत्यंत लो प्रोफाईल राहिलं पाहिजे. चीनने आपली जर सामर्थ्य शक्ती याचं प्रदर्शन अजिबात करायला नको आणि लो प्रोफाईल राहून चीनने आपला विकास हा साधला पाहिजे आहे.
त्यांनी इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवरती डेंगने मोठ्या प्रमाणावरती भर दिला आणि त्यासाठी त्यांनी 1980च्या दशकाच्या पूर्वार्धामध्ये चीनच्या आर्थिक विकासासाठी 4 मॉडर्नायझेशन प्रोग्राम हा त्यांनी आखला. म्हणजे 5-5 वर्षाच्या पंचवार्षिक योजना आखण्यात आल्या आणि त्यानुसार मग उद्योगधंदे असतील, त्याचप्रमाणे शेती असेल, व्यापार असेल आणि डिफेन्स किंवा त्यांचं जे लष्करी क्षेत्र आहे याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने विकास हा घडून आणला गेला. आज म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून चीनने आपला जो जीडीपीचा ग्रोथ रेट आहे, जो 10% मेंटेन ठेवलेला आहे, त्याचं क्रेडिट जे आहे ते पूर्णपणे डेंगना जातं. त्याचप्रमाणे आपण असंही बघतो की आज चीन जगातली नंबर 2 ची जी अर्थव्यवस्था बनलेला आहे, त्याची देखील कुठेतरी बीजारोपण हे 1980च्या दशकात डेंगच्या नेतृत्वामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण असं बघतो की ह्या साम्यवादी पक्षामध्ये जी एकूणच सत्ता एका लिडरशिपकडनं दुसऱ्या लिडरशिपकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया होती, म्हणजे एका जनरेशनकडनं दुसऱ्या जनरेशनमध्ये. त्यामुळे डेंगकडनं नंतर ती झियान झेमिंगकडे गेली, जे सेकंड जनरेशनचे लीडर होते, आणि त्यानंतर जे थर्ड जनरेशन आहे, जे हु जिंताओचं होतं, त्यांच्याकडे ही लिडरशिप गेली. त्यामुळे ही जी परंपरा होती ती हु जिंताओ पर्यंत चालू होती. विशेष करून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जसं डेंगने पूर्णपणे आर्थिक विकासावरती भर दिला, त्याचप्रमाणे लो प्रोफाईल राहण्यावरती, आपली स्ट्रेंथ ही जगाला नाही दाखवायची, अशा पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांचे विचार होते, त्यानंतर जे झियान झेमिन आले त्यांनी पीसफुल डेव्हलपमेंटचा नारा दिला होता. आणि या पीसफुल डेव्हलपमेंटमध्ये आपण असं बघतो की भारताचे चीन बरोबरचे जे संबंध होते, विशेष करून जो सीमा वादाविषयीचा जो मुख्य वाद आहे, त्यावरती अनेक महत्वपूर्ण करार हे घडून आलेले होते. त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर हे भारत आणि चीनमध्ये सुरू झालेलं होतं, कारण झियान झेमिन यांची त्या स्वरूपाची मानसिकता होती, विचार होते, आणि त्यांना पीसफुल डेव्हलपमेंट ही पाहिजे होती. त्यानंतर हु जिंताओच्या काळामध्ये हार्मोनियस सोसायटी हा त्यांचा नारा होता, आणि त्यानुसार चीनची कन्स्ट्रक्टिव्ह एंगेजमेंट ही जगाबरोबर चांगल्या पद्धतीने वाढलेली होती. आणि त्यानंतर आपण असं बघतो की हा जो एकूणच ही जी परंपरा होती, फर्स्ट जनरेशन कडनं सेकंड जनरेशनकडे, सेकंड कडनं थर्ड जनरेशनकडे सत्ता हस्तांतरित करण्याची, या संपूर्ण प्रक्रियेला खीळ लावण्याचा, सुरुंग लावण्याचा प्रकार हा प्रामुख्याने शी जिनपिंग यांनी केला. आणि ज्या वेळेला शी जिनपिंग यांच्याकडे सत्ता आली, त्यावेळेला माओ सेतुंगच्या काळापासून चालत आलेले साम्यवादी पक्षाचे जे आधार असणारे विचार होते, या विचारांना देखील पूर्णपणे कलाटणी ही शी जिनपिंग यांच्या काळामध्ये दिली गेल्याचं आपण बघतो. त्यातला जो पहिला बदल शी जिनपिंग यांच्या काळामध्ये घडून आला, ज्याचा उल्लेख मी आता केलेला आहे, की एका जनरेशनकडनं दुसऱ्या जनरेशनकडे सत्ता हस्तांतरित करणं, हे पहिले शी जिनपिंग यांनी बदललं. आणि 2015 मध्ये चीनच्या राज्यघटनेमध्ये अशा प्रकारची एक दुरुस्ती करण्यात आली, ज्याच्यानुसार 2029 पर्यंत शी जिनपिंगच चीनचे राष्ट्राध्यक्ष राहतील. त्यामुळे त्यांनी तशा स्वरूपाची एक घटना दुरुस्ती केली, आणि ही एक परंपरा जी साम्यवादी पक्षामध्ये चालत आलेली होती, त्याला त्यांनी प्रथम सुरुंग लावला. दुसरा जो होता तो म्हणजे जे डेंगची विचारसरणी होती, की चीनने आपली जी स्ट्रेंथ आहे ही नेहमी लपवून ठेवावी, आणि तिचा आपण काहीतरी त्या अनुषंगाने स्ट्रेंथ लपवून चीनने जास्तीत जास्त विकासावरती भर द्यावा, याच्या एक्झॅक्टली विरोधामध्ये शी जिनपिंग यांचं वागणं आहे. शी जिनपिंग यांचं म्हणणं आहे की चीनने आपली जी स्ट्रेंथ आहे ही आता डेमॉन्स्ट्रेट केली पाहिजे, कारण चीनचे आता इथे दिवस आलेले आहेत. चीनने जे अचीव्ह करायचं ते अचीव्ह केलेलं आहे, आणि आता हाय टाइम आहे की चीनने आता आपली जी सामर्थ्य आहे त्याचं प्रदर्शन हे केलं पाहिजे आहे. आणि त्यानुसार त्यांनी मग तो BRI म्हणजे बॉर्डर अँड रोड इनिशिएटिव्ह सारखा प्रकल्प असेल तो हाती घेतला. आपण बघतो की मागच्या वर्षी जो पूर्व लडाखमध्ये गलवानच्या संदर्भामध्ये जो भारत आणि चीन मधला संघर्ष झाला, आणि ज्या पद्धतीने चीनने तिथं शक्ती प्रदर्शन केलं होतं, किंबहुना अजूनही चीन आपली मसल फ्लेक्सिंग किंवा शक्ती प्रदर्शन सीमेवरती करतो आहे, हे एक पद्धतीने शी जिनपिंगच्या विचारसरणीचाच हा एक भाग आहे की आपण आपली स्ट्रेंथ ही डेमॉन्स्ट्रेट करायची. हाच प्रकार त्यांनी तैवानमध्ये केला, हाच प्रकार त्यांनी हाँगकाँगमध्ये केला, हाच प्रकार त्यांनी दक्षिण चीन समुद्रामध्ये केला, असाच प्रकार त्यांनी जपानच्या बाबतीत सेनकाकू आयलंडवरनं किंवा बेटावरनं केला, ऑस्ट्रेलियाच्या बाबतीमध्ये केला. आणि या संपूर्ण कोरोना काळामध्ये चीनने ऑस्ट्रेलियाला दिलेली धमकी असेल, इंग्लंडला दिलेली धमकी असेल, किंवा अमेरिकेला त्यांच्या प्रत्यक्ष ज्या पद्धतीने धमक्या चाललेल्या असतात, ह्या सगळ्या ज्या पार्ट आहे, हा पूर्णपणे शी जिनपिंग यांनी ज्या पद्धतीने त्यांचे विचार बदललेले आहेत
आणि आपली स्ट्रेंथ डेमॉन्स्ट्रेट करण्याचा त्यांचा जो प्रकार आहे त्यावर त्यांनी भर दिला होता. तिसरा शी जिनपिंग यांनी जो बदल घडून आणला तो म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवरती जो भर हा डेंगच्या काळापासून देण्याचं चाललं होतं तो त्यांनी मिलिटरी डेव्हलपमेंटवरती किंवा चीनच्या लष्करी आधुनिकीकरणावरती जास्तीत जास्त द्यायला सुरुवात झाली. त्यामुळे हा तिसरा बदल झाला. चौथा बदल असा होता की जो प्रामुख्याने डेंगच्या म्हणजे 1980च्या दशकापासून चालत आलेला होता तो म्हणजे इकॉनॉमिक डिसेंट्रलायझेशन. एकीकडे पॉलिटिकल सेंट्रलायझेशन म्हणजे राजकीय सत्ता ही पूर्णपणे त्यांच्याकडे एका साम्यवादी पक्षाच्या मध्ये केंद्रित झालेली असेल किंवा एका नेत्यामध्ये ती केंद्रित झालेली असेल. मात्र आर्थिक बाबतीमध्ये तिथल्या राज्यांना असेल हे बरेच निर्णय घेण्याची मुभा देण्यात आलेली होती ज्याला इकॉनॉमिक डिसेंट्रलायझेशन असं म्हणतात. जो शी जिनपिंग यांनी ही चालत आलेली परंपरा देखील पूर्णपणे बदलली. त्यामुळे पॉलिटिकल कंट्रोल किंवा पॉलिटिकल सेंट्रलायझेशन याबरोबर इकॉनॉमिक रिसेंट्रलायझेशन हा एक प्रकार त्यांनी सुरू केला आणि त्यांनी देखील इकॉनॉमिकच्या बाबतीमध्ये सगळं डिसेंट्रलायझेशन ते देखील त्यांनी पूर्णपणे बंद करून टाकलं. तसंच एक आक्रमक विस्तारवाद ज्याला म्हणतो, ज्याला टेरिटोरियल एक्सपान्शनिझम ज्याला आपण म्हणतो तो देखील शी जिनपिंग यांच्या काळामध्ये सुरू झाला जो या पूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांच्या काळामध्ये फारसा नव्हता. आणि आता ज्या पद्धतीची आक्रमक भाषा ही शी जिनपिंग यांच्याकडनं वापरली गेलेली आहे आता त्यांनी 2015 मध्ये चीनच्या विकासाचे काही टप्पे ठरवून दिलेले आहेत. त्यानुसार 2023 मध्ये पर्यंत चीन काय काय अचीव्ह करेल आणि त्यानंतर 2049चा जो सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे की 2049 पर्यंत त्यांना अमेरिकेला मागे टाकून जगामधली नंबर 1 ही पॉवर बनायचं आहे. आणि त्यासाठी आता चीनने आपले सगळे प्रयत्न जे आहेत हे करायला सुरुवात केलेली आहे. आज अनेक बहुराष्ट्रीय संस्था संघटनांमध्ये चीनचा हस्तक्षेप किंवा प्रभाव हा मोठ्या प्रमाणावरती वाढतो आहे. युनायटेड नेशन्स मध्ये चीन हा सिक्युरिटी काउन्सिलचा तर मेंबर आहेच आहे परंतु युनायटेड नेशनच्या 5 महत्वाच्या ज्या एजन्सीज आहेत त्याचं अध्यक्षपद देखील चीनकडे सध्या असल्याचं आपण बघतो. त्याचप्रमाणे अनेक देशांमधल्या संघर्षांमध्ये देखील ज्या पद्धतीने अमेरिका हा शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिका असेल किंवा तत्कालीन सोव्हिएत रशिया असेल हे एक पद्धतीचा हस्तक्षेप करत होते तशाच प्रकारचा हस्तक्षेप हा आता चीनकडनं कुठेतरी होताना आपल्याला दिसतो आहे. आणि एक पद्धतीची आक्रमकता ही त्यांच्या भूमिकेमध्ये येताना दिसते आहे. आणि याच आक्रमकतेमुळे येत्या काळामध्ये एक नवीन शीतयुद्धाचं वातावरण हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती निर्माण झालेलं आहे. आणि हे शीतयुद्ध असेल नवीन शीतयुद्ध असेल अमेरिका आणि चीन मधलं कारण त्यांच्यामधला जो संघर्ष आहे हा मोठ्या प्रमाणावरती आता वाढायला लागलेला आहे. ट्रम्प यांची चीन संदर्भातली जी धोरणं होती जी बायडन प्रशासनामध्ये देखील त्यांनी पुढे घेऊन जाण्याचा बायडन प्रशासनाने जवळपास निर्णय हा घेतलेला आहे. आणि त्याचंच प्रतिबिंब कुठेतरी क्वाडची जी राष्ट्रप्रमुखांची बैठक झाली किंवा नुकतं G7ची जी बैठक झाली आणि ज्या पद्धतीने बायडननी G7च्या इतर सगळ्या देशांचं समर्थन हे मिळवण्याचा प्रयत्न केला कारण चीन आता येत्या काळामध्ये हे त्यांचं फार मोठं टार्गेट हे असणार आहे. त्यामुळे येत्या काळात आपल्याला अमेरिका आणि चीन यांच्यामधला संघर्ष हा मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसेल आणि कुठेतरी आंतरराष्ट्रीय पातळीवरती ध्रुवीकरण ज्याला पोलरायझेशन आपण म्हणतो जे शीतयुद्ध काळामध्ये झालेलं होतं भांडवलवादी गट आणि साम्यवादी गट अशा स्वरूपाचं पोलरायझेशन हे आपल्याला येत्या काळामध्ये दिसण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे आणखीन काही गट तयार होण्याची शक्यता जसं शीतयुद्धाच्या काळामध्ये सिएटो सेंटो नॅटो वार्सा अशा स्वरूपाचे लष्करी गट तयार झालेले होते तशाच प्रकारचे गट आता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन ज्याला SCO असं म्हटलं जातं ही देखील खरं तर नॅटोच्या धर्तीवरतीच निर्माण करण्यात आलेली एक प्रकारची संघटना आहे. आणि इथं देखील आता अशा स्वरूपाचा विचार खरं तर भारत देखील त्याचा सदस्य बनलेला आहे. परंतु त्याला कशा पद्धतीने त्याचं लष्करीकरण करता येईल या दृष्टिकोनातून देखील चीनने आता विचार हा करायला सुरुवात केलेली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण कोरोनाच्या क्रायसिसमध्ये चीनची जी आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा होती ही आता बऱ्यापैकी डॅमेज झालेली असं आपण बघतो आहे. परंतु या डॅमेज कंट्रोल विषयी शी जिनपिंग ज्यांना कुठेही त्याच्या संदर्भामध्ये काही कन्सर्न आहे असं आपल्याला दिसून येत नाही. किंबहुना या बाबतीमध्ये असं वाटत होतं की चीन थोडासा बॅकफूटवरती जाईल परंतु तसंही कुठे दिसून येत नाहीये. उलट 1 जुलैचं जे शी जिनपिंग यांचं भाषण होतं हे इतकं आक्रमक होतं की यामुळे येत्या काळामध्ये चीन हा लष्करी आधुनिकीकरणावरती आणखी जास्तीत जास्त भर देणार आहे.
आक्रमक विस्तारवादावरती जास्तीत जास्त भर देणार आहे. त्याचप्रमाणे भारताबरोबरचा त्यांचा सीमावादावरचा संघर्ष असेल, हाँगकाँग मधली त्यांची धोरणं असतील, तैवानच्या बाबतीमध्ये त्यांचं जे धोरण आहे, तसंच जपान बरोबरचे त्यांचे जे सीमावाद आहेत, दक्षिण चीन समुद्रामध्ये त्यांचे जे अनेक देशांबरोबर सीमावाद चाललेले आहेत, त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये ते अत्यंत आक्रमक भूमिका घेतील, यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय नाहीये. त्यामुळे येत्या काळामध्ये अशा स्वरूपाची संघर्षमय परिस्थिती ही चीनच्या बाबतीमध्ये दिसून येईल. मला कुठेतरी असं वाटतं की शी जिनपिंग यांची ही जी तुलना आहे ही कुठेतरी मी सातत्याने हिटलर बरोबर करू इच्छितो. कारण हिटलरचा देखील अशाच प्रकारचा आक्रमक विस्तारवाद होता आणि या आक्रमक विस्तारवादाची परिणिती ही नंतर दुसऱ्या महायुद्धामध्ये कशा पद्धतीने झाली आणि हिटलरचा कशा पद्धतीने अंत झाला हा आपल्याला बघावं लागेल. आज ज्या पद्धतीची अहंकाराची भाषा ही शी जिनपिंग यांच्या तोंडी होती, हा अहंकारच कदाचित चीनला येत्या काळामध्ये अत्यंत धोक्याचा ठरणार आहे. कारण आज अनेक देशांमधनं ज्या देशांमध्ये जे देश हे चीनच्या डेट ट्रॅपमध्ये किंवा कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, त्यांना कुठेतरी आता चीनचा हा धोका जो आहे तो कळायला लागलेला आहे. कारण चीनने 70हून अधिक देशांना मोठ्या प्रमाणावरती कर्ज देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या आपल्यावरती अवलंबून राहण्यास भाग पाडलेला आहे. आणि आता कुठेतरी चीनचे हे उद्देश आहेत ते आता पुढे यायला लागले. त्यामुळे BRI प्रोजेक्टला अनेक देशांकडनं हा आता विरोध व्हायला लागलेला आहे. त्यामुळे चीनच्या संदर्भामध्ये आपल्याला असं वाटतं की त्यांचा हा जो अहंकार आहे याला जर मुरड घातली गेली नाही तर हाच अहंकार शी जिनपिंग यांना येत्या काळामध्ये घेऊन डुबणार आहे. गेल्या 100 वर्षांमध्ये जो साम्यवादी पक्षाचा उदय आणि विकास झालेला आहे, तर या साम्यवादी पक्षाने आपल्याला असंच म्हणावं लागेल की ज्या हिंसक पार्श्वभूमीतनं ह्या साम्यवादी पक्षाचा उदय आणि विकास झाला, या साम्यवादी पक्षाने तशाच पद्धतीने चीनची धोरणं बनवली आणि तशाच नेत्यांना देखील जन्म घातला. आणि याच हिंसक विचारांमधनच आज शी जिनपिंग यांचं आक्रमक माइंडसेट असलेलं नेतृत्व आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे हे जो 100 वर्ष आहे, या 100 वर्षाला आपल्याला सेंच्युरी ऑफ डिव्हॅस्टेशन असं चीनच्या बाबतीमध्ये म्हणावं लागेल. किंबहुना जगासाठी देखील एक पद्धतीचं डिव्हॅस्टेशन आहे, अशाच पद्धतीने आपल्याला करावं लागेल. कदाचित येत्या काळामध्ये पुन्हा जे डेमोक्रॅटिक देश आहेत, जशा पद्धतीचे अलायन्सेस हे दुसऱ्या महायुद्धामध्ये तयार झालेले होते डेमोक्रॅटिक पक्षांचे, तशा स्वरूपाचे किंवा डेमोक्रॅटिक राष्ट्रांमध्ये अशा प्रकारचे अलायन्सेस येत्या काळामध्ये आकाराला येतील. क्वाड हा अशाच प्रकारचा एक अलायन्स आहे. हा अलायन्स पुन्हा एकदा काही प्रमाणात एक्सपांड देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की साम्यवादी पक्षाचा हा 100 वर्षातला जो पूर्ण इतिहास आहे हा अत्यंत हिंसक अशा स्वरूपाचा आहे आणि त्यामुळेच याला आपण सेंच्युरी ऑफ डिव्हॅस्टेशन असं म्हणणं हे अत्यंत संयुक्तिक ठरेल असंच मला वाटतं.